सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर मीन्स साधा भविष्य काळ. सिंपल फ्युचर टेन्स यूज फॉर फ्युचर इव्हेंट्स, फ्युचर ॲक्शन शो करण्यासाठी आपण काय करतो, सिंपल फ्युचर टेन्सचा यूज करतो. आता मी ते सिंग्युलर आणि प्लुरलचे काही सेंटेन्स लिहिलेत, म्हणजे जे सब्जेक्ट सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हणजे कोण, एक पर्सन किंवा फर्स्ट पर्सन असं म्हणू शकता तुम्ही. आय शॉल राईट, मी लिहीन. ही विल राईट, तू लिहिशील. शी विल राईट, ती लिहील. इट विल राईट, ते लिहील. वी शॉल, आता इथे प्लुरल बघा, वी शॉल राईट, आम्ही लिहू. यू विल राईट, तू लिहिशील. दे विल राईट, ते लिहितील. ह्या सगळ्या फ्युचर इव्हेंट्स आहेत, म्हणजे फ्युचर ॲक्शन आहेत, अजूनपर्यंत कंप्लीट झालेल्या नाही आहेत, होतील. त्या फ्युचर ॲक्शन सांगण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, फ्युचर टेन्सचा यूज करतो. ठीक आहे. जसं की आता बघा मी ते स्ट्रक्चर दिलंय. पॉझिटिव्ह सेंटेन्सचं एक सेंटेन्स घेतला आणि त्याच्यामध्ये बाकीचे सेंटेन्स तुम्हाला कन्वर्ट करून सांगितले. देया विल गो टू स्कूल, देया विल गो टू स्कूल, देया शाळेत जाईल. स्ट्रक्चर काय होतं, सब्जेक्ट प्लस शॉल विल, शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट घेतलाय देया विल गो टू स्कूल, देया शाळेत जाईल, देया शाळेत जाईल. आता मला याचंच काय करायचं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं. तर निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी फक्त मी विलच्या समोर काय घेतलंय, नॉट लावलंय. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट होता आपला देया विल नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके. देया काय मिनिंग होते, देया विल नॉट गो टू स्कूल, देया शाळेत जाणार नाही. फ्युचर ॲक्शन शो करण्यासाठी अजून ती शाळेत गेली आहे का, नाही. देया शाळेत जाणार नाही. मला असं बोलायचं की देया शाळेत जाणार नाही, देयाला बरं नाही आहे किंवा काही इश्यू असेल तिचा, तर देया विल नॉट गो टू स्कूल, देया शाळेत जाणार नाही. ठीक आहे. विल त्याच्यानंतर बघा मला काय करायचं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं. हे आपलं झालं निगेटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स. आणि आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी काय घ्यावं लागेल, आधी विल प्लस देया म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके. विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. विल देया गो टू स्कूल, देया शाळेत जाईल का, देया शाळेत जाईल का. कोणतरी मला येते आणि विचारते की देया शाळेत जाईल का, तर ती कशी विचारणार, विल देया गो टू स्कूल, देया शाळेत जाईल का. ठीक आहे. त्याच्यानंतर मला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. ठीक आहे. विल प्लस काय करायचे, फक्त सब्जेक्टच्या समोर तुम्हाला नॉट यूज करायचे. विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. विल देया नॉट प्लस V1 काय गो टू स्कूल. विल देया नॉट गो टू स्कूल, देया शाळेत जाणार नाही का. आता आपण हे जनरली सेंटेन्स विचारतो रोज डेली लाईफमध्ये, की सपोज कोणी आले विचारणार की तुमची मुलगी शाळेत जाणार आहे किंवा नाही जाणार आहे, तर काय विचारेल, विल देया नॉट गो टू स्कूल, देया शाळेत जाणार नाही का. ठीक आहे. आता मला WH टाईपमध्ये क्वेश्चन तयार करायचे. तर काय होईल, WH प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. वेन विल देया गो टू स्कूल, वेन विल देया गो टू स्कूल, देया केव्हा शाळेत जाईल, देया शाळेत केव्हा जाईल. आता कोणाला काही टिफिन राहिलं असेल किंवा काही राहिलं असेल तर विचारतं ना की देया केव्हा जाणार आहे शाळेमध्ये किंवा मार्केटमध्ये. जर विचारलंय दुसरा कोणाला काही काम असेल तर विचारतं, वेन विल देया गो टू स्कूल, देया शाळेत केव्हा जाईल. सपोज एखाद्या मुलीचा टिफिन राहिलाय मागे, तर तिची मम्मी येऊन काय विचारते, देया केव्हा शाळेत जाणार आहे. मम्मी काय सांगेल, वेन, तिची मम्मी काय विचारेल, वेन विल देया गो टू स्कूल, देया केव्हा शाळेत जाईल. त्याच्यानंतर वाय विल नॉट देया, सपोज देया घरी राहिली, मग कोणी पण येते आणि विचारतं वाय विल देया नॉट गो टू स्कूल. जनरली आपण आपल्या लाईफमध्ये डेलीचे सेंटेन्स आहे, डेली बोलतो की देया आज का शाळेत गेली नाही, तर काय होईल इंग्लिशमध्ये, वाय विल देया नॉट गो टू स्कूल, देया शाळेत का जाणार नाही.